विश्वासार्ह बातम्या, अचूक माहिती आणि जनतेचा आवाज. सत्याची खात्री, जनतेची शक्ती, लोकजागृती. आम्हाला काय त्याला हे नाही, त्यालाच द्या. 10 महिन्यामध्ये आपण 10-15 गाळे ठराव घेऊन बदलून दिले. आमच्या काही गोष्टी चुकीच्या असतील तर तुम्ही चुकीच्या म्हणू शकताय. जो व्यवसाय करणार आहे त्याला तो काळा द्यावा. 10 महिन्यात मला वाटतं 10-12 गाळे ठराव घेऊन जो व्यवसाय त्याला दिले. बॉडी त्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह 5% हस्तांतर काढलं पाहिजे, अदरवाईज त्याच्यावर कारवाई. अजून एकदा सांगतो, 1995 सालचा जी आहे की शासनाचा की या झोपडपट्ट्यात तुम्ही जे राहताय ते तुमच्या नावावरील साईन करून घ्या. कोणी गोष्ट करत नाही, कागदपत्र देत नाही. कुठल्याही शासनाच्या, राज्य शासनाच्या, केंद्र शासनाच्या स्कीमा जर आल्या आणि त्या नगरपालिका अ ब क आता माणसं तयार होत नाही तिथली. आपल्याला काय म्हणायचं आहे? हां, एका माणसाचा बंगला आहे, त्यानं परत आणि जागा आपल्या अशी लोक असते तिथे काय तर एका माणसाचं घर आहे, त्या लोकांचा बी बंदोबस्त केला पाहिजे की आपण. कोणी बंदोबस्त करायचा? त्यांनी स्वतःहून काढून घेतलं पाहिजे ना अतिक्रमण. नाही लोक काढत नाही म्हणून तर आहे. अतिक्रमण हे शासनाच्या जागेत केलेलं अतिक्रमण. अतिक्रमण ही जबाबदारी कोणाची आहे? शासनाचीच आहे. तुमचा मुद्दा काय? सांगोला नगरपालिका झोपडपट्टीतील लोकांना पक्की घरे देणार होते, दारूचे धंदे आहे. तर त्यावेळेस संगम रेवडीच्या समोर जे काय हातगाडी होते ना, तिथं सरस दारू विक्री चालू होती. महिलांच्या तक्रारी वगैरे खूप वाढल्या होत्या. मग कारवाई करण्याच्या तयारीत असताना ते NCB ने काहीतरी तिथं रेड करून त्यांनी साहित्य वगैरे जप्त केलं आणि त्यांनी असे नगराध्यक्ष मुख्याधिकाऱ्याला पत्र काढले तर तुम्ही काय अतिक्रमण जो विषय असतो ना, तो नगराध्यक्ष, नगरसेवक, लोकप्रतिनिधींना अतिक्रमण हटवलेल्या हातगाडी व्यावसायिकांना अधिकृत व्यावसायिक जागा आणि व्यावसायिक जागा कधी मिळणार? आता कसं इंद्रानगर झोपडपट्टीमध्ये 72 रूम आहे, तसं पठाण वस्तीमध्ये गेलं तर 43 असते. भीमनगर, साठेनगर, चालतापर्यंत सर्वे झाला. संजय नगरमध्ये जर इंदिरा गांधींनी कायम दिलेली घरं वेगळी आणि शासनाच्या ह्याच्यामध्ये राहिलेली वेगळी, असे वर्गीकरण करावं लागतं. बंद करून गाळे काढले. टॅक्स चुकवलाय ना तो, आणि जिथं पार्किंगला जागा पाहिजे होती पार्किंग रस्त्यावर व्हायला लागलं. कुठं म्हणजे बस स्टँडच्या बस स्टँडच्या आजूबाजू सगळी चेक करा. तुम्ही ते मुद्दे लिहून घ्या. तुम्ही ते लिहून घ्या. नगरपालिकेला मिळतो जे मुद्दे आहेत ना ते तुम्ही पण लिहून घ्या, म्हणजे तुम्हाला ते हे होईल. निदर्शनास असा आलाय की ते आम्ही तिथं दारू विकत होते, अस्ताव्यस्त होतं, दारूच्या बाटल्या होत्या, महिलांच्या तक्रारी आल्या. ह्या नोटीस सुद्धा आम्हाला झेरॉक्स काढून द्या. त्या नोटीस त्या झोपडपट्टी जागा देणार आहे का घर पण बांधून द्या. हे पंतप्रधान आवास योजनेचे, घरकुल योजनेचे सांगतो. आता जो चव्हाण गाडी ड्रायव्हर आहे, लक्ष्मी पंजाब चव्हाण, ती त्यांची मिसेस आहे. त्यांची मिसेस गाडीवरनं पडली, कमरेला काय तर लागलं, तरी सुद्धा म्हणजे ट्रॅक्टरवरून पडल्यावर तिला काहीही मिळालेले नाही. नगरपालिकेचं काम करत असताना ती महिला ट्रॅक्टरवरनं खाली पडली, इजा झाली, तरीही नगरपालिकेनं तिच्याविषयी काहीही केलेलं नाही. असे त्या माणसाने येऊन आमच्या तिथं 10 वर्षापूर्वी म्हणजे हा केस आहे.
तारेचं कुंपण घालणे, त्या ठिकाणी ही जागा नगरपालिकेची हा. आहे असं बोर्ड लावणे बोर्ड लावणे. ही आपली जबाबदारी, शासनाची जबाबदारी आहे. ते लावलं पाहिजे. बोर्ड तर त्याच्यासाठी आहे. वर्गणीची गरज नाही. ते आपल्या जसा शासकीय निधी करू येईल शकतो ना, आपण. जसा निधी येईल तसं कंपाऊंड आम्ही ते नाही, exit कंपाऊंड बोलतो ना, बोलतो. बोलतो. आणि निधी नगरपालिकेला नाही. निधी ह्या शासकीय कसं जागेचा असतं? कंपाऊंड बांधणी जबाबदारी आता मला ही सिव्हिलची आहे. सांगितलं की निधी आपल्याला आता ती जसं सिव्हिल येईल करायची तशी आहे. कामं चालूच आहेत. ते आपण करू शकतोय. कामं कुठे आहेत? चालू त्याला काय आहेत. वर्गणी गणपतीची वर्गणी काढण्यासाठी वर्गणी काढण्याची गरज नाही. निधी कसं आहे तू माहिती आहे? त्या कामाला नावानिशी मला सांगा तारेचं कंपाऊंड बांधायला किती निधी लागला असेल? पण डबल खर्च का करायला? कसं त्याची आहे भरती सुद्धा झाली. शहरामध्ये आम्ही आधी तातडीची फी सुद्धा भरली हो. कारण की शहरामध्ये 7 महिन्यापूर्वी निवडणुका झाल्या. नागरिकांनी त्या प्रभागातले नगरसेवक निवडून दिले, नगराध्यक्ष निवडून दिले, आमची बॉडी तयार झाली, बांधकाम सभापती झालाय, उपनगराध्यक्ष. आम्ही ठरवणार ना एखाद्या आज नगर सांगोला शहरामध्ये काम करायचं, प्रभाग क्रमांक 1चे, प्रभाग क्रमांक 2चे, असं तिथल्या स्थानिक नगरसेवकांना प्राधान्य कशाला देऊ वाटते? कशाला देऊ वाटते? तेच विषय देतात, ते विषय मंजुरी होतात, त्या विषयाला निधी आला की ती कामे पूर्ण मार्गी मला लागतात. अतिक्रमणचं तसं नाही का? तसं नाही. ते नागरिक आणि ते नगरसेवक समन्वय ठेवून कुठला प्रश्न मिटवायला ठरवते. असं कोणतरी येऊन हेच काम करा, हेच ठरवलं पाहिजे असं होत नसतं. नाही. तसं शक्य नाही. तुमच्या सूचना नागरिक म्हणून ठीक आहे. तुम्ही मान्य केलेले आहे. वाद पेटवण्याचं भावनांनी अतिक्रमण योग्य ती होऊ उत्तर नये. दिली, तुम्ही पण योग्य ती उत्तर दिली. ह्याच्या बाहेरच्या आमच्या काही मागण्या नाही. बरोबर? तुम्ही मान्य केलेले आहेत, आम्ही त्याच्यावर समाधान आहे, सॅटिस्फाईड आहे. तुम्हाला ते 22 गुंठ्यात 6 महिन्यात काय आम्ही पुढच्या वेळेस येऊ ना. आम्ही वरिष्ठ वर्ग निधी मागणार असतो तर काम केलं तर आमचंच नाव निघणार. मला आता कचेरी कशी व्हायचं हो, आहे ऐकून घ्या. आवाज तर घेऊ नका. आता हे तुम्ही काढले, बरोबर आहे, हे अवैध चालतंय, बरोबर. तर सांगोल्यामध्ये अशा काही बिल्डिंग उभ्या आहेत, बरोबर. ती परवानगी घेताना कशी घेतली माहितीये का त्यांनी? त्या स्टँडच्या शेजारी काही इमारती अशा आहेत की अशा 2 ते 4 मजली इमारती, खाली पार्किंगची सुविधा केलेली आहे त्या खर्चाची आहे का? डबल इंट्रा अकाउंटिंग सिस्टमच्या जागेचे निधी आहेत ना, त्याची कॉपी आम्ही पाडे साहेब, त्याचा जो खर्च आहे, आता हे तुम्ही इनच दिलं, आउटचं पण द्या, आउटचं द्या. तुम्हाला डबल एंट्री द्यावं मला सिस्टम लेखा परीक्षा नावात दोन नोंद लेखा पद्धतीचं नाही. टॅक्स वगैरे पुढवत आहे. वापर परवाना घेतला की त्यामध्ये गाळामध्ये रूपांतर करणे. अशा तऱ्हेने याद्या तयार वाटलं तर मी करायच्या. दाखवतो सगळे. बरोबर. हे सगळे दाखवतो. नगराध्यक्ष आणि शिवसाहेब गवळी आणि नगराध्यक्ष साहेब माने साहेब यांच्या सोबत आपण मीटिंग केली असता गेली 15 ऑगस्टला आपण तिरंगा रॅली घेतली आणि धरणे आंदोलन घेतलं आणि या धरणे आंदोलनामध्ये गवळी साहेब आले, काय आम्ही मागणी मांडली आणि 4 मुद्दे होते, त्याचे पोटमध्ये जवळजवळ 10 ते 12 निघाले. आम्हाला त्यांनी समाधानकारकरित्या उत्तरे दिलेली आहेत. त्यांनी आमच्या मागण्या, जनतेच्या मागण्या मान्य केलेल्या आहेत. आमचा कोणताही गैरसमज नव्हता, नाही, नसेल. फक्त ज्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत, झोपडपट्टी असेल, बाकीच्या मागण्या असतील, त्यांनी लवकरात लवकर वेळेवर पूर्ण करून जनतेचं समाधान करावं एवढीच विनंती आहे. आणि कोणत्याही स्वरूपाचा साहेबांनी अतिशय चांगल्या स्वरूपाची माहिती दिली. नगराध्यक्ष साहेब सुद्धा व्यवस्थित कोऑपरेट केले, त्यांचे नगरसेवक सुद्धा चांगल्या प्रकारे बोलले, त्याबद्दल त्यांचा मनापासून आभारी आहे. धन्यवाद. काम करताना काय अडचणी निर्माण होतात, काय अडचणी त्यांच्या अगदी योग्यच आहेत. आणि ज्या काही कर्मचाऱ्यांच्या अडचणी सांगितल्या की त्या कर्मचाऱ्यांनी यांच्यापर्यंत तक्रार करण्यापेक्षा आमच्या जरी कानावर घातल्या तरी आम्ही मार्गी लावले असते. त्याच्याबद्दलही काय नाही. चांगली चर्चा झाली. आम्हाला सुद्धा नागरिक म्हणून समाधानकारक उत्तर देता आले. काय सूचना वगैरे असतील, आज शहरामध्ये कामकाज करताना आम्हाला अजून 4.5 वर्षाचा कालावधी, यामध्ये ज्येष्ठ मंडळी म्हणून तुमच्या सूचना नक्कीच ऐकून घेतल्या जातील आणि ती योग्य पद्धतीने मार्गी लावण्यात येईल. धन्यवाद.